मागणी केली भाऊंकडे की बाबा आता या ग्रामपंचायतचं रूपांतर तुम्ही नगरपालिकेमध्ये करून घ्या. नगरपालिकेमध्ये करत असताना भाऊनी सेन्स घेतला सगळ्या लोकांचा आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही पटपट कागद मुंबईला आणा. आम्ही 5 दिवसामध्ये ते सगळे कागदपत्र नेले. 1:30 वाजता मुख्यमंत्र्यांची सही घेऊन या गावाला ग्रामपंचायत पासून मुक्त करून नगरपालिकेचा आपण दर्जा दिला. त्या काळामध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून ग्रामपंचायतचे फॉर्म भरण्याची व्यवस्था या ठिकाणी होत होती. आणि जेव्हा आम्ही तिथे मुंबईला नगरपालिकेचं सांगत होतो, मी तास भरामध्ये बापूला सांगत होतो, हा कागद तिथे गेला, तो कागद तिथे गेला, तो कागद तिथे गेला, आपली नगरपालिका आता 1-2-4 तासात होईल. त्यावेळेला त्यांच्या गरुड पतपिढीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांची मीटिंग चालू होती आणि त्यांनी सांगितलं की या थापा आहे सगळ्या, नगरपालिका काही होत नाही. कारण त्यांनी प्रयत्न केला होता मागच्या काळामध्ये 2-3 निवडणुका बिनविरोध करून घेतल्या नगरपालिकेच्या नावावर, पण नगरपालिका काही त्यांच्याकडून झाली नाही. आणि जेव्हा शेवटची बातमी हाती आली, बाजारपट्ट्यात गांधी चौकात जिकडे तिकडे फटाके फुटायला लागले, तेव्हा त्यांनी पतपेढीतून पाठवले माणसं की हे फटाके कशाचे फुटताय बा, पाहून घ्या जरा बाजारपट्ट्यात इकडे तिकडे. त्या लोकांनी सांगितलं ते नगरपालिका झाली त्याचे फटाके फुटताय. त्यांनी गरुड पतपेढीतल्या कार्यकर्त्याला अरे पळा आपण बी निघा सुटा, झाली नगरपालिका, झाली नगरपालिका. म्हणजे त्यांना असं वाटलं की ज्या पद्धतीने चाटा मारून आपण 10 वर्ष टाइमपास करून नेला, अशाच प्रकारचं भारतीय जनता पार्टीचे लोक सुद्धा चाटा मारताय. पण त्यांना हे माहित नाही पौलादी छातीचा मुख्यमंत्री तिथे बसला आहे, त्याच्या हातून काम करून घेणारा गिरीश महाजन बसला आहे. इथे चाटाचा विषय येत नाही, प्रत्यक्ष काम आपण या ठिकाणी करतोय. बरं, आता ग्रामपंचायतच्या काळामध्ये काम झाले, मग नगरपालिका करण्याचं काय प्रयोजन आहे? नगरपालिका आपण नगरपंचायत कशासाठी केली? ग्रामपंचायतला एक ठराविक उत्पन्न असतं. कोणतं उत्पन्न असतं की जे घर दुकानं येतं, जो टॅक्स येतो तो टॅक्स द्यायचा आणि थोडाफार 14 वित्तकाचा निधी येतो तो काही मुस्लिम समाजासाठी, काही बौद्ध समाजासाठी, मागासवर्गीयासाठी निधी थोडाफार येतो तो, आणि त्याच्यातून विकास या ठिकाणी करायचा असतो. त्याच्यामुळे इच्छा असून सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण विकास करू शकत नाही. खरं म्हणजे 5-25 वर्ष 50 वर्ष या गावाचे वाया गेले. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत यांची सत्ता होती, मोठ्या प्रमाणात ते निधी आणू शकत होते, पण तिथे कुठल्याही प्रकारची इच्छाशक्तीने, नियोजनाने, नेतृत्वाने आणि धडकबाज कार्यक्रम नाही. म्हणून कुठल्याच प्रकारचा या गावाचा विकास झाला नाही मित्रांनो त्या काळामध्ये. मग आता जर ग्रामपंचायतचं रूपांतर नगरपालिकेत आपण नाही केलं तर पुन्हा मागचे दिवस तेच येतील. नगरपालिकेमध्ये मुंबई क्षेत्रामध्ये मी दर आठवड्याच्या सोमवार, मंगळवार, बुधवारी मुंबईला असतो. साधारणतः महिन्याच्या 2-3 हप्त्यामध्ये मी मुंबईला असतो. मी तिथून जवळून पाहिलं की त्या मंत्रालयामध्ये नगरपालिकेसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आहे, शिल्लक आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात व्यवस्था आहे की शेंदोर्णीच्या भारतीय जनता पार्टीच्या, मी भारतीय जनता पार्टी याच्यासाठी म्हणतो की गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आहे. शेंदोर्णीच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षांनी जर 500 कोटी रुपयाचे प्रस्ताव दिले मुंबईला, तर 499 बिलियन आणि 500 कोटी रुपये या शहरासाठी. पण तिथे भाजपचाच नगराध्यक्ष पाहिजे. यांच्या कागदाला तर कचऱ्याच्या टोपलीत फेकतीने विचारतं कोणती, हे साजन सुजन धबधबाजी विचारतं काय? त्यांच्या आकल्याचे दिवाळे निघून गेले ना. म्हणून भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी सत्ता आपल्याला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला कल्पना असेल की या गावामध्ये साधारणतः 8,000 मुस्लिम समाज राहतात. मुस्लिम समाजाचे बंधू भगिनी आमचे नागरिक राहतात. 3-3.5 हजार वोटर्स आहे. आणि विकास कामापासून हा मुस्लिम समाज कोसो दूर आहे. ज्या प्रमाणात हिंदू वस्त्याचे विकास झाले त्या प्रमाणात मुस्लिम समाजाच्या वस्त्यांचे विकास झाले नाही. त्याला सर्वस्वी मुस्लिम समाज जबाबदार आहे.
कारण ते मुख्य प्रवाहात येतच नाही. तुम्ही मदत करतच नाही आम्हाला. तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून काम करतच नाही. तुमचा विकास कसं काय होईल? तुम्हाला डरवलं जातं, तुम्हाला धमकवलं जातं आणि तुमचा केवळ वापर करून घेतला जातो. केवळ वापर करून घ्या. अरे ये भाजपवाले, ये मोदी, ये जनसंघवाले, RSS वाले झाले बाय. माझी कळकळीची विनंती, मागे सुद्धा आमचे बंधू उभे या ठिकाणी, एकदा विश्वास टाका, एकदा आमच्या खांद्याला खांदा लावून काम करा. आणि काम मुस्लिम समाजाचं नाही झालं ना, या गोविंद अग्रवाल याच चौकात आणून 5-5 जोडे तुम्ही सगळे मारा. काय आवर्ती काय आहे? काय अवस्था आहे त्या मदरशाची? हा का बरं? आपले पोरं मुसलमानाचे असो का हिंदूचे धर्मशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे का नाही? आणि जो धर्मशास्त्राचा अभ्यास करेल तो चांगला नागरिक या देशासाठी निर्माण होऊ शकतो. मित्रांनो, अशी अवस्था काय? किती गंदगी आहे सगळ्या भागामध्ये. म्हणून मुस्लिम समाजामध्ये खूप काम करण्यासाठी संधी या ठिकाणी. बापूंनी सांगितलं 1-1 कोटी रुपयाचे मंगल कार्यालय सहज आत्ता 40 लाख रुपयाचं आसपास सेट, 40 लाख रुपयाचं आत्ता 2-3 दिवसात आपल्याला पत्र येतंय. 1 कोटी रुपयाचं आपण या ठिकाणी मुस्लिम समाजासाठी एकदम मोठा शादीखाना देणारे, बौद्ध समाजासाठी इतक्या चांगल्या प्रकारच्या अद्याप शाळा या ठिकाणी करणारे अख्खा जिल्हा आला पाहिजे की मुस्लिम समाजाच्या वस्त्या विकास कसा करू शकतो भारतीय जनता पार्टीचा नगर अख्खा जिल्हा या ठिकाणी. फक्त एकदा आमच्या बरोबर या आणि आम्ही या तुमच्या कसोटीत खोटे ठरलो तर आमच्या बी गांडीवर लाथ मारा. आमचा तुम्हाला दावा आहे. किती दिवस आपण या उघड्यावर मांस विकणार आहे? चांगल्या प्रकारचं एक मटन मार्केट पाहिजे का नको? म्हणजे तुले काय करणं पडतं मारवाड्याला. पण ती एक व्यवस्था आहे ना समाजाची, का नाही आहे? एकदम चांगल्या प्रकारची ती बी आपल्याला व्यवस्था कर. या पोरांचं भवितव्य काय हो? हा ही सुद्धा जबाबदारी आपण स्वीकारतोय. त्याही पद्धतीचं चांगलं काम आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी मुस्लिम समाजामध्ये जे जे काही करण्यासारखं असेल ते सगळं आपल्याला करायचं मित्रांनो. आणि या शरीराचे जसे 2 डोळे, एक हिंदू आहे एक मुस्लिम आहे, एखाद्या डोळ्याचा विकास चालेल का? आता आम्हाला चष्मा आहे, एका डोळ्याला कास लावून चालेल का? दोघी डोळ्याला लावणं पडतो का नाही? अशा प्रकारचा या समाजाचा दृष्टिकोन आपला आहे. अरे पथ का अंतिम लक्ष्य नहीं है, पथ का अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. एकदम ताकद न उभे राहा. 18च्या 18 भारतीय जनता पार्टीच्या जागा या ठिकाणी निवडून आणा मित्रांनो. विकास 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 विकास. अरे गांधी चौकात येऊन जा, 1 तास तू बोल आणि 1 तास मी बोलतो, बाकी कोणत्याच सभा नको. लोक ठरवतील कशा पद्धतीचा विकास पाहिजे. 25 वर्ष सत्यानाश केला या गावाचा. 25 वर्ष हे गाव मागे घेऊन गेले तुम्ही. तर मावस सासरेन मावस सालेन फलनार्ध मंत्रिमंडळ तर तुझे नातेवाईक होतं. काय बोंब पडली या गावासाठी तुला? वॉटर सप्लायची योजना आणली 4 कोटी रुपयाची. आपण बसलेले बरेचसे शेतकरी याच्यात काय करतो आपण? पहिल्यांदा विहीर खोदतो ना, पाणी लागलं तर मग पाणी पाईपलाईन चाललं. ये येडबाट इकडून चाललं पाईप घेऊन तिकडे. घेतला दंडा तिथे सोयगावल्याने उभा. सोयगावच्या याच्यात हातीत पाय नको ठेवू. मग समजायला गेले. मग समजायचीच भाषा वापरली पाहिजे ना. का ते शाळेतले शिपाई होते सगळे तिथे दादागिरी केले, मारे ठोकले, टाकला गाडी, चालला घरी. पडले किडे सगळे. केली परवाच्या दिवशी आम्ही ती योजना क्लोज केली. परवाच्या दिवशी ती योजना क्लोज केली. 110 कोटी रुपयाची वाघुरून पाणी पुरवठा या शेंदोणीसाठी आपण आणतोय. शेंदोणीसाठी आपण आणतोय. अरे सोयगावले आपल्याला पाणी देत नाही. गोंदेगाव धरणात 20% पाणी आहे. किती मोठ्या फजिता आपल्या या ठिकाणी झाल्या. कुठून आणतील पाणी? म्हणून आपल्याला या गावाच्या 100 वर्षाच्या विकासासाठी एकदम ऐतिहासिक अशी योजना वागुरून आणायची, त्यासाठी प्रयत्न आपले सुरू झाले मित्रांनो. आपल्याला या गावामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं एक बस स्टँड बांधायचं. त्याच्या सुद्धा जागेची आपण चाचपणी करतोय. सोसायटीचा पंप आहे जिनप्रेसचा, त्याच्या बाजूला 2 एकरची जागा आहे. त्या ठिकाणी आपण बस स्टँड करतोय.
त्याच्यानंतर चांगल्या प्रकारचं पोलीस स्टेशन आपण या ठिकाणी करतोय. आपला दवाखाना आहे. बोल मैं अभी आधा घंटा बोलूंगा पानी पीते. आधा घंटा होगा अंजोर से पानी भी पिलाऊंगा फिर. 5 एकरचा सरकारी दवाखाना आपल्या गावामध्ये. काय व्यवस्था आहे त्या दवाखान्यामध्ये? असला डॉक्टरचा असला, नसला तर नसला, नर्सेस करता सगळं काय करायचं. तो दवाखाना सगळा पाडून एकदम चांगल्या प्रकारचं ग्रामीण रुग्णालय आपल्याला करायचंय. किती वर्ष सत्ता होती यांची? काबर केलं नाही यांनी ग्रामीण रुग्णालय? ग्रामीण रुग्णालयामध्ये 5-7 डॉक्टर आणून गोरगरिबाची सेवा आपल्याला या ठिकाणी करायची. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी सेवा करायची. आणि सगळ्यात महत्वाचं सांगू तुम्हाला की जसं 5 दिवसामध्ये नगरपालिका करून आणली ना, तशी इथली बसलेली सगळी मंडळी गिरीश भाऊच्या माध्यमातून 1-1.5 वर्षामध्ये शेंदुर्णीला तालुका करून आणतील. मित्रांनो, तालुका 500 अधिकारी या गावामध्ये येतील. शेंदुर्णीच्या एका बी कार्यकर्त्याला कामानिमित्त जामनेरला जावं लागणार नाही. आहे थोडीशी पौरवाल्यांची अडचणी. पौरवाले म्हणता आमचा तालुका करा, आपण म्हणतो आपला तालुका करा. परंतु त्याच्यामध्ये कायदेशीर मार्ग आपला मोकळा झालाय. 1-1.5 वर्षामध्ये आपल्याला हा सगळा तालुका करायचा आहे. मित्रांनो, चांगल्या प्रकारचं 5 कोटी रुपयाचं आपल्याला त्या ठिकाणी प्रशासकीय बिल्डिंग आपल्याला त्या ठिकाणी बांधायची. हे सगळं करत असताना सगळ्या समाजाला आपल्याला बरोबरीचा न्याय द्यायचा आहे. मला समजून सांगा, बापूंनी सांगितले मंदिरासाठी 20 कोटी रुपये आले, संरक्षण भिंतीसाठी 7 कोटी रुपये आले, रस्त्यासाठी 4 कोटी रुपये आले, स्मशानभूम्या दुरुस्त केल्या. 25 वर्षामध्ये 150 घर त्यांनी मुसलमानाला दिले. पण आपण 5 वर्षामध्ये 200 घरकुल दिले. माझ्या खिशात कागद आहे, येऊन जा एका व्यासपीठावर. त्यांनी 25 वर्षामध्ये 150 बौद्ध समाजाच्या लोकांना घरकुल दिले. आपण 5 वर्षामध्ये 200 लोकांना घरकुल दिले. आपल्याला 2000 घरकुल द्यायचे. 2000 घरकुल. किती रुपयाचं घरकुल आहे? 5 लाख. त्याच्यात 1-2.5 लाख रुपये कर्ज आहे, 2.5 लाख रुपये सूट आहे. म्हणजे अनुदान वाटलं तर कर्ज घ्या आणि 2.5 लाखात तुम्ही घर घ्या. आज तुम्हाला द्यावायनं सांगतो, प्रत्येक मुस्लिम वस्तीमध्ये कमीत कमी 100-500 घरं आपल्याला मुसलमानाला या गावामध्ये द्यायची. तिथे सत्ता लागेल ना आपली, आपला कागद लागेल ना, जायला पाहिजे ना. आणलेले मी 900 तिथे, याच्या काय कागदाला झोंझुण्याला कोण विचारेल तिथे. तर म्हणजे ते हा जो काही विकास झाला या ठिकाणी, हा कोणी केला विकास? कोणी केला? भारतीय जनता पार्टीने जरूर केला. हा जो काही थोडाफार विकास तुम्हाला दिसतोय, माझ्या दृष्टीने थोडाफारच आहे तो. मी अजून समाधानी नाही, भरपूर काम करायचं आहे. परंतु जो बी काही विकास झाला तो त्याचा श्रेय तुम्हाला सगळ्यांना आहे. तुम्ही बसवला आम्हाला सत्तेवर, म्हणून आम्ही करू शकलो. तुमचेच हात जर बरोबर आमच्या पाठीवर पडले नसते, हेच आले असते कर्मदरिद्र, तर आणखी 50 वर्ष गावामध्ये आलं का लक्षात? आणि म्हणून जर 5-50 वर्ष हे गाव आपल्याला पुढे न्यायचं असले, सगळ्या प्रकारच्या सुविधा जर आपल्याला या ठिकाणी करायच्या असतील, तर केवळ भारतीय जनता पार्टी शिवाय आता पर्याय नाही. मित्रांनो, गल्लीपासून दिल्लीपर्यंत इतक्या मोठ्या मोठ्या योजना आहे. प्रधानमंत्रीने 5 लाख रुपयाचा विमा दिला हो तुम्हाला. आता जीवन सुरक्षा योजना 50 कोटी लोकांना तो सुरक्षा योजना दिला. ते आपण जाहीर सभेमध्ये सांगू सगळ्या मोदींच्या योजना, की गरीब माणसाला कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये. झाला तर कुठेही काही ऑपरेशन करायला लागलं तर त्याला 5 लाख रुपये सरकार देणारे. 5 लाख अच्छा 50 कोटी रुपये 50 कोटी आयुष्यमान भारतची झाली ना सुरुवात झाली. फार योजना आहे मोदीजींच्या काळात सरकारच्या, ते आपण जाहीर सभांमध्ये सांगू. आता जे जे काही जाहीर सभांमध्ये आपण या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये आश्वासन देणार आहे, त्या आश्वासनाचा आता निवडणूक आयोगाने एक नवीन GR काढला. तुमच्या माहितीसाठी सांगतो काय नवीन GR काढला, की जी पार्टी
लोकांना सांगेन आम्ही असं करू तसं करू. जे मी बोलतोय आता असं 100 रुपयाच्या स्टॅम्पवर कलेक्टरकडे लिहून देणं पडेल. कलेक्टरकडे लिहून देणं पडेल सगळ्या पार्ट्यांना. आणि दरवर्षी कलेक्टर त्याचा हिशोब घेत जाईल की तुम्ही ना काय काय बोंब पाडल्या का, खोटे बोलले का, चाटा मारल्या दरवर्षी. आणि समजा तुम्ही त्याच्यात नापास झाले 5व्या वर्षी तर तुम्हाला त्या गावामध्ये पुन्हा चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही. त्या गावापुरती त्या पार्टीची मान्यता. म्हणजे आता किती जबाबदारीनं वागणं पडेल सगळं. यांचे तर ठेकड्यातच मीठ नाही. काय सांगतील तुम्हाला, हे चेकर बी बसवून लावले ना दादा किरण, याची बी बोमाबोम केली की तो गोविंद शेठ बाजारपट्ट्यात उभा राहतो, तो इकडेच मुस्लिम मोहल्ल्यात उभा राहतो, तो चेकर कसं काय बसवतोय काय काबर. तो कलेक्टर बी म्हणे, तो सीओ बी म्हणे बापा त्यानं आणले 50 लाख रुपये मंजूर करून आणि तो बसविनच ना. तुम्ही बी आणा 10-5 लाख रुपये मंजूर करून तुम्ही बी बसवा. एक रस्ता करून घेतला दिसतो काय आणलं समाज. आम्ही बी आता भवानी गल्लीमध्ये चेकर बसवले. जाऊन पहा सकाळी तुम्ही बापूच्या घराकडे बसवले का आम्ही चेकर बसवू शकत होतो का नाही. यांच्या प्रायव्हेट घरांमध्ये बाथरूम पर्यंत सरकारी चेकर सगळे बसवून घेतले. हे सगळं बोलू आपण जाहीर सभांमध्ये. खूप आमच्या जवळ तर भंडार भर पेट्याच्या पेट्या याची चिंता असते. मला तुम्हाला कळकळीची विनंती या ठिकाणी करायची की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर आपल्या गावाचं भवितव्य करायचं असेल, पुरा महाराष्ट्र चेंदोलीला पाहायला यावं लागेल असं वाटत असेल विकासासाठी, तर भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी तुम्ही भक्कम उभं राहा अशी विनंती तुम्हाला करतो. उमेदवार आता एक भागामध्ये उमेदवार आहे ना 8-8, 10-10 आहे. आम्हाला पहिले उमेदवार शोधावे लागत होते. त्याला रात्री तयार केला की तो सकाळ पळून जाय, दुसऱ्या दुपारी धरला की तो रात्री गायब होत आहे. तरी मी सत्ता त्या काळात आणली. आता एकेका वार्डामध्ये आहे ना 10-10 उमेदवार आहे, 12-12 उमेदवार आहे. या 8 मध्ये मुस्लिम आहे, हिंदू आहे, सगळे इच्छुक उमेदवार आहे. 10 मध्ये 11 मध्ये उमेदवारी एकच दिली जाईल आणि ती वर्तुळ होते. आता फक्त उत्तम भाऊ बोलतील त्या बाबतीमध्ये. पक्षाची सिस्टीम आहे त्याच्या माध्यमातून दिली जाईल. पण जो बी काही उमेदवार दिला जाईल तो मी स्वतः असं समजून आपण सगळ्यांनी कामाला लागावं ही विनंती आपल्याला करतो. दुसरी एक विनंती आपल्याला करतो, तुम्हाला वैयक्तिक जीवनामध्ये कुठेच काही दुर्दैवी प्रसंग घडू नये अशी भगवंताजवळ प्रार्थना करतो. परंतु चुकून माकून तुम्हाला कधी आमच्या कार्यकर्त्याची रात्री 2 वाजता जरूरत पडली ना, रात्री 2 वाजता या तुम्ही आमच्या दरवाज्यावर थाप मारा. आमच्यापैकी कोणी नाही उठला ना तर सकाळी येऊन त्याच्या कमरामध्ये लाथ मारा. असे कार्यकर्ते सेवाभावी कार्यकर्ते. सेवेसाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करतो. समाजाच्या उत्थानासाठी भारतीय जनता पार्टीचं काम करतो. सगळ्या समाजासाठी भारतीय जनता पार्टीचं काम करतो. निस्वार्थ बुद्धीने काम करतो. आणि एक आदर्श या महाराष्ट्रामध्ये शेंदोलीचा एक आदर्श आपल्याला घडवायचा आहे मित्रांनो. या परिवर्तनाच्या नांदीमध्ये मरगा झटका सगळे कार्यकर्ते कामाला लागा आणि 18 भारतीय जनता पार्टीचे करा आणि 0 यांचा करा ही विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद.